वासिंदमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी। गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी वासिंद येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। ज्येष्ठ नागरिक संस्था वासिंद यांच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रभात फेरीची सांगता सरस्वती विद्यालयात झाली। त्यानंतर शाळेच्या प्रांगणात औपचारिक कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन सरस्वती विद्यालयाचे पर्यवेक्षक वासुदेव भोईर सर व पर्यवेक्षक के.एन. धनगर सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यानंतर धनगर सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना महात्मा गांधीचे सत्य, अहिंसा, स्वावलंबनाचे विचार तसेच लालबहादूर शास्त्री यांचे जय जवान जय किसान हे घोषवाक्य यांचा संदर्भ देत प्रेरणादायी विचार दिले। ते पुढे म्हणाले की आजच्या पिढीने या थोर व्यक्तींच्या आदर्शातून जीवनाला योग्य दिशा द्यावी। तसेच ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ काठोळे, सचिव खंडू कंठे, माजी अध्यक्ष अनंत शेलार, सदस्य श्रीमती शकुंतला कंठे यांनी आपले विचार मांडले। कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाळेतील शिक्षकवर्ग व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली। ज्येष्ठ नागरिकांनी प्रभात फेरीची सांगता सरस्वती विद्यालयात केल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आर शेलार मॅडम व श्री एस.एम. जाधव सर यांनी उत्तमरित्या पार पाडले। ही बातमी शालेय व ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या संयुक्त उपक्रमामुळे गावात समाज भावना, देशभक्ती व एकतेचा संदेश देणारे ठरली। इंडिया न्यूज 28 साठी अमित खर्डीकर, कल्याण मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट। आपण दुसऱ्यासमोर मांडून एखाद्या गोष्टीचा न्याय कसा मागू शकतो याचं उदाहरण या जगातील कोणी असेल तर ते महात्मा गांधी आहेत। लढाईमध्ये रक्तपात होतो, मनमुखी होतात, मतभेद होतात, भांडणं होतात, भयभीती निर्माण होते आणि म्हणून एखादा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर तो शांततेच्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे याचा आपल्याला संदेश देणारे जर कोणी असतील तर ते महात्मा गांधी आहेत। महात्मा गांधीच्या तत्वांचा विचार केला तर शांतता, अहिंसा आणि आपलं म्हणणं हे उपोषणाच्या माध्यमातून मांडणं आणि आपले विचार लोकांना पटवून देणं हे जे तत्व आहे हे तत्व या देशाला जर कोणी दिलं असेल तर ते महात्मा गांधींनी दिलं। त्यांनी अनेक या ठिकाणी लढाया लढल्या। या लढायांमध्ये जर आपण विचार केला तर असहकार, उपोषण, आंदोलन यासारख्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींच्या किंवा या माध्यमातून महात्मा गांधींनी या देशाला नव्हे तर जगाला आपलं म्हणणं कशा पद्धतीने मांडावं हे दाखवून आपल्याला त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील। या देशामध्ये राहणारे जे अनेक लोक आहेत, अनेक समाज आहेत, अनेक वर्ग आहेत